तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती चारुहास सरांना वाटेल ते बोलत असतो तर अक्षरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण अधिपती काही शांत होत नाही. चारुहास सरांवर तो खूप चिडलेला असतो आणि अक्षराला म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्हाला कळतंय का, यांनी आधी तुम्हाला भरीस पाडलं आणि आपल्याला तिकडे फिरायला पाठवलं आणि इकडे हे सगळं काही केलं. यांचा हा प्लॅन आधीपासूनच ठरलेला होता. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी हे सगळं काही केलं आणि आपल्याला थांगपत्तासुद्धा लागू दिला नाही. आणि मग तो पुन्हा चारुहास सरांच्या अंगावर धावून जातो. पण अक्षरा त्याला थांबवत म्हणते की अधिपती, मला माहिती आहे की बाबांच्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण त्यांनी हे सगळं मुद्दाम केलेलं नाही आहे. एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. पण अधिपती म्हणत असतो की या माणसाचं आम्ही काही ऐकून घेणार नाही. याला बाप म्हणायलासुद्धा आम्हाला लाज वाटते. तर दुसरीकडे चंची आणि दुर्गी हसतच आता पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करत असतात. दुर्गी म्हणत असते की चंची, आता आपण ही जी आग लावली आहे ना, ती आग विझता कामा नये. रोज उठून आपण काडी टाकत राहायची आणि आपले हात शेकत बसायचे. त्यावर चंची म्हणते की हो मम्मी, पण एवढ्यावरच आपण थांबायचं नाही. त्यामुळे दुर्गी तिला विचारते की नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. तर दुसरीकडे आजी देवीचा जप करत असतात आणि मनाशी म्हणत असतात की माझ्या मनात काय आहे हे माहिती आहे तुला. माझ्या भुवीला लवकरात लवकर घरी पाठव. जर हे सगळं अधिपतीला कळलं तर तो खूप चिडेल आणि तितक्यात धनाजी धावत त्या ठिकाणी येतो आणि धाकटे सरकार खूप चिडलेत, मोठ्या मालकांच्या अंगावर धावून गेलेत हे आजींना सांगतो. त्यामुळे आजी घाबरतात आणि लगेच बाहेर जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही या माणसाची बाजू घेऊ नका. या माणसाने आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढले. मला माहिती आहे की यांच्या मनात त्यांच्याविषयी राग आहे, पण त्यांनी आमच्यासाठी, या घरासाठी काय केलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही का? हा माणूस असा कसा वागू शकतो? आमच्या आईसाहेबांनी याच्यापुढे किती गायावाया केली, त्यांना विनंती केली की आम्हाला घराबाहेर काढू नका, पण तरीही या माणसाला त्यांची दया आली नाही. आणि मग त्यानंतर तो पुन्हा एकदा चारुहास सूर्यवंशींचा गळाच दाबतो. अक्षरा आणि आजी मध्ये पडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि मग अधिपती आजींवरच चिडतो. तो आजींना विचारत असतो की काय ग आजी, तुझ्या लेकीपेक्षा तुला हा माणूस जवळचा झाला का? तुझ्या लेकीला यांनी घराबाहेर काढलं आणि तुला काहीच वाटलं नाही का? आम्ही फोन केला तेव्हा तू आमच्यासोबतही खोटं बोलली. आम्हाला सांगितलं की आईसाहेबांचं मौन व्रत आहे, का केलंस तू असं? त्यावर आजी अधिपतीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण तो खूप जास्त चिडलेला असतो आणि चारुहास सरांना म्हणत असतो की तुम्ही आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढलं ना, मग आता तुम्हालासुद्धा या घरात राहण्याचा काही अधिकार नाही. तर दुसरीकडे चंची घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर दुर्गी तिला थांबवत विचारत असते की आधी तुझ्या डोक्यात काय सुरू आहे ते तर मला सांग. तर चंची म्हणत असते की हे बघ मम्मी, आता मावशी या घरात नाही आहे आणि मला नाही असं वाटत की ती एवढ्या लवकर सापडेल म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ही सगळी मोठ्या मालकांची प्रॉपर्टी आहे ना, ती आपल्या नावावर करून घ्यायला पाहिजे. आणि ते ऐकून दुर्गी हसतच म्हणते की हे सगळं खरंच शक्य आहे का? तर चंची म्हणते का नाही, आता आपण त्या घरावर सत्ता मिळवायची. जोपर्यंत ती मावशी होती तोपर्यंत तिने आपल्याला पाण्यात बघितलं आणि आता मोठे मालकसुद्धा आपल्याला वाटेल ते बोलत असतात. त्यामुळे आता या घरावर आपण सत्ता मिळवायची. त्यावर दुर्गी विचारते पण हे सगळं कसं करायचं आपण? तर चंची तिला सांगत असते की त्यासाठी तर मी फॅक्टरीत जायला सुरुवात केली आहे ना, हळूहळू बघ मी सगळं कसं मॅनेज करते ते. त्यामुळे दुर्गी खुश होते. तर इकडे अधिपती चारुहास सरांच्या हाताला धरतो आणि त्यांना घराबाहेर काढतो आणि त्याचं असं वागणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. अक्षरा चारुहास सरांना पटकन सावरते आणि अधिपतीवर ओरडते. ती अधिपतीला म्हणत असते की हे काय करताय तुम्ही, ते वडील आहेत तुमचे. आजीसुद्धा अधिपतीला समजावत असतात, पण अधिपती रागाच्या भरात असतो, तो काही ऐकून घेत नाही. तो अक्षराला आणि आजींना म्हणतो की तुम्ही दोघीजणी मध्ये पडू नका. ज्या माणसाने आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढलं तो माणूस या घरात राहणार नाही. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की अरे आता तरी तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढ. ज्या बाईला तू तुझी आई समजतोस ती तुझी आई नाही. ती किती वाईट आहे हे अजून तुला कळलं नाही, मात्र मला कळलं, म्हणूनच मी तिला या घराबाहेर काढलं. आणि ते ऐकून अधिपती तर अजूनच चिडतो. तो म्हणतो की आमच्या आईसाहेबांविषयी तुम्ही काही बोलायचं नाही. मात्र चारुहास सरसुद्धा गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की मी जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं.
ते ऐकून मग अधिपती अक्षराला आतमध्ये ढकलतो आणि चारुहास सरांना धक्का देऊन घराबाहेर काढणार. इतक्यात अक्षरा मोठ्याने ओरडते की अधिपती थांबा, तुम्हाला आईसाहेबांची शपथ आहे. त्यामुळे अधिपती थांबतो. दुसरीकडे घरातील एक नोकर चंचीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्यामुळे चंची खुश होते आणि दुर्गीला म्हणते की चल मम्मी, आपल्याला लवकर घरी जायला हवं, कारण अधिपतींनी तिकडे गोंधळ घातलाय. त्यांनी तर मोठ्या मालकांना घराबाहेर काढले. आणि ते ऐकून दुर्गीसुद्धा खुश होते आणि मग त्या दोघीजणी लगेच घरी जाण्यासाठी निघतात. तर इकडे अधिपती अक्षराचा हात धरून तिला घरात ओढतच आणतो आणि तिला विचारतो की तुम्ही आम्हाला शपथ का दिली, का आम्हाला थांबवलं, आधी शपथ सुटली असं म्हणा. पण अक्षरा म्हणते की नाही अधिपती, हे घर बाबांचं आहे, त्यांनी हे सगळं उभं केलं आहे, ते वडील आहेत तुमचे, तुम्ही त्यांना असं घराबाहेर नका काढू. पण अधिपती ऐकत नाही. तर दुसरीकडे आजी चारुहास सरांना घरात घेऊन येत असतात. अधिपती मोठ्याने ओरडतो की चारुहास सूर्यवंशी, तुम्ही या घरात पाऊलही ठेवायचं नाही. तर इकडे अक्षरा त्याला समजावत असते की बाबांनी जे केलं ते चूकच आहे, पण आता त्यांना घराबाहेर काढून तुम्ही अजून मोठी चूक करताय. तुम्ही आधी शांत व्हा, जाणारा प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आपण लवकरात लवकर मॅडमला शोधायला हवं. जर आपण असाच वेळ घालवत राहिलो ना, तर मॅडम आपल्यापासून दूर जातील. आपण सगळेजण मिळून मॅडमचा शोध घेऊ, बाबासुद्धा करतील मदत. पण ते ऐकून अधिपती चिडून म्हणतो की आम्हाला या माणसाची सावलीसुद्धा नको आहे आणि या माणसाचं तुम्ही नावसुद्धा घेऊ नका. आणि मग तो पुन्हा चारुहास सरांवर चिडतो. तितक्यात दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. त्या दोघीजणी हसतच हा सगळा तमाशा बघत असतात. तर इकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही शपथ घातली म्हणून आम्ही शांत बसलोय, नाहीतर आज आमच्या हातून काहीतरी बरं वाईट झालं असतं. आणि मग त्यानंतर तो अक्षराला विचारतो की कुठे शोधायचं, आमच्या आईसाहेबांना सांगा ना. आणि तितक्यात दुर्गी नाटक करत पुढे येत म्हणते की मी आमच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना फोन केला, पण ताई कुठेही नाही आहे. आणि मग ती उगाच रडारड सुरू करते, पण आजी तिच्यावर ओरडत तिला गप्प बसायला सांगते. तर अक्षरा अधिपतीला खोलीत जायला सांगते. खोलीत गेल्यानंतर अधिपती खूप वैतागलेला असतो आणि तितक्यात त्याला ओंकारचा कॉल येतो. ओंकार अधिपतीला सांगतो की मी सगळीकडे शोध घेतला, पण मॅडम कोल्हापूरमध्ये कुठेही नाही आहे. आणि ते ऐकून अधिपती तर अजूनच चिडतो. तो ओंकारला म्हणतो की या सगळ्यामध्ये तुझासुद्धा दोष आहे. तुझ्यावर विश्वास ठेवून मी तिकडे बाहेर फिरायला गेलो, मला वाटलं की तू घराकडे लक्ष देशील, पण तू नाही दिलंस. आणि त्यावर ओंकार त्याची माफी मागत म्हणतो की भावा, मला माफ कर, पण खरंच घरी काय झालं मला माहीत नव्हतं. आणि मग तो अधिपतीला हे सुद्धा सांगतो की काळजी करू नको, आपण जगाच्या पाठीवर सगळीकडे मॅडमचा शोध घेऊ, त्या सापडतील. तर दुसरीकडे दुर्गी आणि चंची अजून आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतात. मात्र आजीच त्यांना गप्प बसायला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराला विचारतो की जेव्हा आपण थायलंडला चाललो होतो तेव्हा आईसाहेबांचा फोन आला होता की नाही. आणि त्याचा हा प्रश्न ऐकून अक्षरा घाबरते. तर अधिपती तिच्यावर खूप चिडतो. तो म्हणतो की म्हणजे तुम्हीसुद्धा त्या चारुहास सूर्यवंशीला सामील होता, तुम्हाला त्याचा हा सगळा प्लॅन माहीत होता, तुम्हालाही आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढायचं होतं ना. आणि अधिपतीचे हे असे आरोप ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं. तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.